सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. आणि परिसरातील सर्वांगीण विकासासाठी, वास्तव समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी आणि आगामी निवडणूक प्रक्रियेत जनतेचा आवाज अधिक प्रभावीपणे उमटावा या हेतूने श्री गणेश सेवा समिती युवा मंडळ देशमुख कॉलनी सातारा यांनी विकास संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. खूप सहर्ष स्वागत करतो. एक 2 लाईन मला लिहून दिल्यात, कोणीतरी ते वाचतो. नसून भविष्यातील मार्गदर्शक दिशा ठरवण्याची संधी असते. विकास हा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा मुद्दा नसून तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि बांधिलकी आहे. म्हणूनच आजचा हा मेळावा फक्त भाषणांचा कार्यक्रम नसून आपल्या अपेक्षा, अडचणी, कल्पना आणि उपाय एकत्र आणण्याचा हा खुला मंच आहे. बोलवण्याचं कारण हेच आहे की हे आपल्या कॉलनीतील उमेदवार आहेत, किंबहुना हे आपल्या घरातील सदस्य असल्यासारखे आहेत. पर्णताईंचे स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की विजयदादा देसाई गेले कित्येक दिवस नगरपालिकेतील कोणतेही पद नसताना आपल्या परिसरात व प्रभागात विकास कामे करत आहेत. आपण उदाहरण द्यायची झाली, प्रभागात पूर्ण रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, त्याचबरोबर आता स्ट्रीट लाईट्स जे आपण बघतो, माझ्या मते आजच स्ट्रीट लाईट्स लागलेले आहेत. स्ट्रीट लाईट, वैयक्तिक बाग, ही सर्व विकास कामे ते करत असतात. सिक्युरिटीसाठी आपण मागे बोललेलो तसं की परिसरामध्ये लाईट्सची आवश्यकता कमी होती, तर त्याला तुम्ही लगेच स्ट्रीट लाईट्स लावल्या. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की अजून सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून हे लाईट्स सगळं झाल्या, पण आपण आपला परिसर हा सीसीटीव्हीने किंवा परिसरात अजून सिक्युरिटी मिळावी म्हणून आपण सीसीटीव्ही ची उपाययोजना करू शकता का? माझा जो जाहीरनामा आहे आताचा, त्यात ऍक्च्युली मी म्हटलंय ना, महिलांसाठी आपल्या प्रभाग 5 मध्ये, म्हणजे नुसत्या आपल्या देशमुख कॉलनी, मुता कॉलनीसाठी नाहीये. ऍक्च्युली प्रभाग 5 मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा मी प्रयत्न करणार आहे महाराज साहेबांच्या माध्यमातून, माननीय शिवेंद्रराजे त्यांच्या माध्यमातून. ऍक्च्युली हे ज्या लाईट बसते, म्हणजे आता नुसत्याच देशमुख कॉलनी एवढ्या बसते, ऍक्च्युली मुथा कॉलनी संपूर्ण लाईटिंग ह्या ज्या लाईट आहे त्या देशमुख कॉलनी, मुथा कॉलनी आणि शिवाजी औषध, म्हणजे आपला परिसर जो आहे तो सगळा आता साताऱ्यातला एक सगळ्यात चांगला आणि सुंदर करण्याचा मी प्रयत्न करतो. सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आता बरेचदा असं होतं की सिक्युरिटी असती, म्हणजे आपण आता लाईट्स असतात किंवा जरी सीसीटीव्ही बसवले तरी बरेचदा असं होतं की बरेच अपप्रकार किंवा चोरीच्या घटना घडत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल चेन स्नॅचिंग असेल किंवा महिला फिरत असताना मंगळसूत्र हिसकावणं असेल. तर असं आणि अशा घटना घडलेल्या पण आहेत आपल्या परिसरामध्ये. तर आमच्या असं निदर्शनास आलं की ज्यावेळी आम्ही ही तक्रार पोलिसांकडे करायला गेलो तेव्हा पोलीस त्याची तात्काळ दखल घेत नाहीत. ओके, तर मग ह्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा काय करू शकतो की पोलिसांनी ह्याची दखल त्वरित घ्यावी? हा प्रश्न बरोबर आहे सगळा, कारण मला आठवतं की आपण त्या ह्यांचं साळुंकेताईंचं आमच्या बंगल्यासमोरच मुलं आली आणि चोरीचा प्रकार केला. आपण सगळ्यांनी शोध घेतला, पोलीस स्टेशनलाही. पोलिसांचं हे पण ऍक्च्युली काय आहे, आपण जास्तीत जास्त ह्या भागात पेट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करूया. आपण सगळ्यांनी. मी आता कुठल्या पदावर असल्यामुळे माझंही जास्त पोलीस स्टेशनमध्ये चालत नव्हतं. मी नगरसेवक झाल्यानंतर जास्तीत जास्त प्रकारे राऊंड वाढवण्याचा प्रयत्न करेन. आता बघितलं तर बरीच मुलं येऊन बसत होते. म्हणजे हे म्हणजे कंपाऊंड वॉल व्हायच्या अगोदर इथं कमीत कमी 500 मुलं यायची, ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आता कंपाऊंड वॉल झाल्यानंतर त्याचं म्हणजे मुलांचं प्रमाण कमी झालेलं आहे. गेट आणि ही बसवलं जाणार आहे आणि त्यामुळे येऊन जाईल. ऍक्च्युली काय होतंय, आपण काम करत असताना ते गार्डन काम मी करत असताना मला भयंकर त्रास झालाय.
गार्डन करू नये ते म्हणून आपल्याही कॉलनीतले काही बंद मंडळी होते की जे हे गार्डन कशासाठी करायचे, वायपट पैसे घालवायचे. आताचे जे उमेदवार आहेत त्यांचे मिस्टर नरेंद्र पाटलांनी तक्रार केली की इथं गार्डन करायची नाहीये, म्हणजे हे करू नका. म्हणजे अशा प्रकारे हे आता तिथंच्या म्हणजे ह्याच्यात मंजुरी झाली ऍक्च्युली 2 फूट डबल मध्ये आणि वरती चेंजिंग मध्ये. माझ्या निर्देशनाला मला वाटतं आपण देशमुखांनी सगळे संजय राऊळे आणि बाकीचे मंडळी देशमुखांनी ते काय म्हणले की ह्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून आपण परत महाराज साहेबांच्या माध्यमातून आपण ती मंजूर करून घ्यायची वॉल आणि हे एवढा ही मान्य की त्रास होतोय, पण कॉलनीतल्या विकासाला सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ना. आपल्या कुणी केले आणून मी आणून सगळ्यांनी आपण एकत्र राहून आपल्या भागाचा विकास होणं महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती राहील की गार्डन पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांनी आताच जेवढी सुंदर गार्डन आहे की साताऱ्यात कुठेही नसणार एवढी सुंदर गार्डन आहे. बरोबर. प्रयत्न मी करीन. ठीक आहे. मी संजय वैद्यला विचारतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठला आहे की आपल्या इथे या परिसरात ज्या गाड्या येतात कचऱ्याच्या ते एका एक दिवस आहेत, म्हणजे डेली नाही आहे. दुसरी गोष्ट त्या गाड्यांचं टायमिंग, एक टायमिंग फिक्स करायचं म्हणजे तुम्ही करा. नगरसेवक तुम्ही झालेला आहात त्यात काही प्रश्नच नाही, ते तुम्ही टायमिंग फिक्स करा. दुसरी गोष्ट बरेच म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये नाहीये पण ज्या ठिकाणी मी जॉब केलेली आहे की टेंडरची पद्धत जी आहे कचरा कुंडीच्या गाड्या ज्या येतात उचलायला, तर एक ड्रायव्हर असतो आणि त्याच्याबरोबर एक दुसरा माणूस असतो की तुम्ही गेटच्या इथं जे केर आणून ठेवता तो माणूस उचलतो. आता काय होतंय की कॉलनीत तर सध्या तर मी टाकतो मला कचरा, म्हणजे लेडीजना टाकणं ते योग्यच होत नाही, जमत नाही, हाईट जमत नाही. तर तो ऍक्च्युली टेंडर कसं आहे ते म्हणजे आता इथलं कसं आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर ते काय करता येईल ते बघा. दुसरी गोष्ट पूर्वीच्या काळात म्हणजे 25-30 वर्षापूर्वी गोष्ट असतं, 20 वर्षापूर्वीची की सकाळ आणि संध्याकाळी 2 टाइम पाणी यायचं आणि आता एकच टाइम पाणी येते 1 तास. तर त्याच्याकरता 2 टाइम पाण्याकरता काही करता येईल. या 2 मुद्दे. तिसरा मुद्दा आहे बायो वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे आपल्या परिसरामध्ये बरेच ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत, तर त्या हॉस्पिटलचं बायो मॅनेजमेंट सिस्टीम काय करता येईल. तुम्हाला सुरुवात करायला लागेल, तुम्ही बोला, विजया त्यांना बोलू द्या, थांबायला आणि समोर नाना बसते तुम्ही काय त्यांच्याकडून थोडीच मला काय तुम्ही बोला. माझं म्हणणं आहे तुम्ही बोला, आम्ही आहे ना सगळी. एक लक्षात ठेवा, इथं माझी नगरसेवक बसलेले आहेत, हे सगळे त्यावेळेस नवीनच होते. तुम्ही म्हटलं पाण्याचं, तर मी पण एक तुमच्यासारखीच गृहिणी आहे, त्यामुळं हे प्रश्न तर मला पण आहे. पण मी जिंकून आल्यानंतर नक्कीच मी पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेन. दुसरा प्रश्न तुमचा होता कचऱ्याचा. तर अल्टरनेट येते तर ती माझ्याकडे पण अल्टरनेटच येते आहे. सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम, पण तो पण सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. कारण मी यांना सुद्धा परवा 3 दिवस गाडी आली नाही तर म्हटलं सांगा तरी आता इलेक्शन आहे तर ते तरी सांगा म्हटलं 3 दिवस आपल्याकडे गाडी आली होती. त्यामुळे मलाही त्याचा त्रास होतो, तर मी ते जरूर करणार. कारण मला माहिती की मी पण महिला आहे आणि सगळ्यांनाच कचऱ्याचा ध्येय होतो, वास येतो घरामध्ये. त्यामुळं मलाही ते कळतंय. मी जरूर प्रयत्न करणार त्याच्यासाठी की रोज गाडी येईल. हे सगळे स्पेशली वेगळ्या पद्धतीनं पॅक करून त्या गाडीत ठेवायचे आणि तिथं वेगळ्या पद्धतीने त्याचं डिस्पोजल करायचं, अशी तिथं नगरपालिकेने सोय केलेली आहे. ऍक्च्युली काय झाले की कचरा गाडीचा विषय जो येतोय, नगरपालिकेनं कचरा गाडीला जी घंटा गाडी आहे एक तर ती कमी असण्याची शक्यता आहे किंवा तो आपल्याला टाळतोय. त्यानं दररोज घरी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बंगल्यासमोर यायचं आहे, कचरा उचलून घ्यायचा आहे. पण तो तसं करत नाही. तो काय करतोय की येतो त्याच्या दारात आपण जाऊन टाकायचा, कचरा नाही टाकायचं असेल तर मग तो काय करतो ना माझ्या कामामध्ये काही पैसे विषय म्हणतात किंवा तुम्ही कचरा टाकायच्या मला वेगळे पैसे द्या. पण आम्ही दोघांनी आपलं असं ठरवलेलं आहे, प्रभागात कचऱ्याची गाडी दररोज आली पाहिजे. त्याला जमत नसेल तर ती बंद करून टाकायची आणि नवीन गाडीवाला जो होतपूर एखादा असेल करणारा, पण जी गाडी येईल त्या माणसानं बरोबर असणाऱ्यानंच कचरा उचलला पाहिजे. तुम्ही फक्त बाहेर आणून द्यायचंय,
तो काय आपल्याला व्यापारी करता आपण टेंडरच तसं आहे. हम्म. ड्रायव्हर +1 जो +1 आहे गेटच्या इथं आणून ठेवायचं, लेडीजनं ठेवा, जेंट्स ठेवा, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये उचलायचा, तो गाडीत टाकायचा आणि डबा मोकळा इथं आणून ठेवायचा. मग ती लेडीज घरात असेल तिथं ती घेऊन जायची. आम्ही खाली येऊन थांबायचं, गाडीवर लोक बाहेर कचरा ठेवतात. ऐकून घ्या. नाही आपण लोकांना सर्व्हिस देणार आहे. नाही लोकांना लोक संधी बाहेर देणार आणून आहे. ठेवतात कचरा आणि कुत्री मांजरी घेतात, त्यातली डायपर हे अख्खा रस्त्यावर असतं. नाही ते बरोबर आहे ना, पण त्यासाठी जाईल ना काय ह्याच्यावर होतं? सोल्युशन काढा. हे बघा, हे जर- टायमिंग फिक्स ऐका की. मला सांगा हो, टायमिंग. वाल्लेकर, तसं तुम्हाला सांगतो काय हा प्रॉब्लेम केव्हा येतो माहितीये का, की अनुभव आहे आपल्याला, अनुभव आहे की आता समजा मी स्वतः दारात उभा आहे, माझ्या घरात माझा कचरा घेऊन दारात उभा आहे, वरची घंटा ऐकूला येते कुठली, सागर पवारची येते म्हणजे काकांची येते. तर ती आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोण सांगतं पहिलं की बाई आपण वैतागतो, आपण वर जातो, गाडी लवकर येत नाही, तोपर्यंत ती मांजर आलेलं असतं, कुत्रा आले असतात. नाही त्याला timing एक fix काही झालं लोक पाहिजे. सकाळी 7 वाजता कचरे बाहेर आणून ठेवतात. हा. कुत्री मांजरी मी माझ्या इथं अनुभवतोय. बरं. कुत्री मांजरीचे डबे बाहेर काढतात, त्यातले डायपर किंवा जे काय असेल हे अख्ख्या रस्त्यावर असतं. ठीक आहे ना, माझी म्हातारी आई 80 वर्षाची घंटा गाडी आली की वर्ण बादली घेऊन आम्ही कचरा टाकतो. बरं. ह्याच्यामध्ये मला हे नाही. हे बघ, काही कर्तव्य काही नगरपालिकेचं असेल, पण काही कर्तव्य आपलं पण आहे. बरोबर तुम्ही बोलला तसं हे राईट. माझं स्वतःचं म्हणणं आहे. तुम्ही सकाळी रात्री आणून ठेवाल खरकट उष्ट कुत्री मांजरे येतात अख्ख्या रस्ता, मी तुम्हाला फोटो काढून पाठवीन. ते स्वतः गाडी उसळ येऊ शकते 10-15 मिनिटं. त्याला ती कचरा कुंड्याची जी गाडी नाही, आहे, नाही, ती तुमच्या कचरा ट्रेन- उचलण्याची ती काय ऐकून घ्या. करू? आपण ते नगरपालिकेत गेल्यानंतर तुम्ही जो ह्यो प्रश्न सुचवलेला आहे त्याच्यावर नक्की जे आमचे नगराध्यक्ष साहेब आणि शिवसाहेबांनी आमचे नेते माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय उदयनराजे भोसले यांच्या कानावर घालून आम्ही तशी सोय करण्याचे प्रयत्न करीत. ओके. महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण एकाच परिसरामध्ये राहतो, म्हणजे त्यांनी सेफ फील केलं पाहिजे. समजा संध्याकाळी फिरायला जाताना 7 वाजता 8 वाजता एकट्या गेल्या पाहिजे. तर या हिशोबाने तुम्हाला असं वेगळं काय अजून तुमच्या मनामध्ये काय आयडिया आहे का, किंवा तुमच्या डोक्यात असे काय हे आहे का की महिलांना स्पेसिफिकली आपण कशा प्रकारे वेगळं काय सुरक्षिततेच्या दृष्टीने काय प्रयत्न करू शकतो? आपण आता तुमचा नंबर तर आहे, पोलिसांचा नंबर असतो, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला रस्त्यात बाबा तर तुम्ही जो नंबर आहे त्याला डायल करून तुम्ही सांगू शकता. तो तर पहिल्यापासूनच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेफली म्हटलं तर तुम्ही गार्डन मध्ये वगैरे पण फिरू शकता ना, म्हणजे रस्त्याने फिरायलाच हे पाहिजे तर ते गार्डन मध्ये जर केलं तर ते जरा सोयीस्कर, कारण 4 लोक जास्त असतील गार्डन मध्ये फिरताना. शकतो का की जेणेकरून त्याचा वापर नुसतं युवकांनाच नाही तर ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, सगळे ते ओपन जिम सारखे इक्विपमेंट्स वापरू शकतात. पुण्यामध्ये किंवा आपण बऱ्याच ठिकाणी गेलो तर बरेच फुटपाथ पासून सगळीकडे ते ओपन इक्विपमेंट्स लागलेले आहेत व्यायामाचे, एक्सरसाइजचे. तर तसं आपण काय भविष्यात करू शकतो का? 100% करू शकतो. मला वाटतं आपल्या कॉलेजची मिटिंग जाते, तिथं संचालक आहे की आव्हानं माहिती आवाजच म्हण आहे की आपण इथं दंपतीकडे काहीतरी 3 गुंठ्याचा प्लॉट आहे ना, त्यामध्ये आपण जिमसाठी वरच्या मंडळांच्या मुलांनी जिमसाठी विषय काढला होता की बाबा आम्हाला हे करून मी महाराष्ट्राकडनं बोललेलं आहे. इलेक्शन नंतर आपण ते जिमचं तिथं नाव मंजूर करणे मी तुम्हाला खात्री देतो. ओके. मी आपले बरेच आपण जे प्रश्न घेतोय त्याचं ते अगदी पॉझिटिव्ह त्याच्यासाठी काही बंदोबस्त केला जाईल का? लोकांना माहित नाहीये, माझी नगरसेविका आणि आमच्या देशमुख कॉलनीतल्या रहिवासी आमच्या आईसारख्या असलेल्या मुले मावशी बोलताय. नाव सांगा ना. नाव मालती कोंकळे. कुत्र्यांची संख्या खूप वाढलेली आहे कधी, आणि एकटं फिरायला सुद्धा भीती वाटते ज्येष्ठ नागरिकांना. त्याच्यासाठी काही नगरपालिका करू शकते का? बरेच दिवस झाला प्रश्न राहिलेला आहे. जर नगरपालिका करू शकते, पण मला वाटतं पाठीमागच्या वेळेस आम्ही कॉलनीतूनच सांगितल्यानंतर मी एकदा प्रयत्न केला, पण ती कुत्री उचलल्यानंतर ते म्हणजे ते मित्रमंडळ येतात ना प्राणी
हा प्राणी मित्र त्यांनी परत तक्रार केल्यामुळे परत काय आपण आज जशी परिस्थिती आली आपण प्रयत्न करूया, परत एकदा प्रयत्न करून आपण ही करण्याची ही करूया आपण नगरपालिकेच्या माध्यमातून मांडून काय करते कुत्र्यांचं निर्देशीकरण करायला नगरपालिकेच्या अखत्यारीतील आहे. ते करता येईल. हा, मग ते का करत नाही? कुत्र्याची हे संख्या आम्ही नक्की निवडून गेल्यानंतर करू. सर्वांना नमस्कार. एक जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं घेईल. खरं तर ही संधी कुठल्याच इलेक्शनमध्ये प्राप्त होत नसते सामान्य मतदारांना, आणि आज ही संधी आमच्या गणेश सेवा समितीच्या विक्रमनगरने कॉलनीतल्या सर्व सभासदांना प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी आधी गणेश सेवा समितीच्या सर्व सभासदांचे आभार मानतो. उपक्रम विजयदादा तुम्ही आणि सोसायटीमध्ये फिरला असाल किंवा प्रचाराच्या दरम्यान गेला असेल, परंतु अशा प्रकारचा उपक्रम माझ्यामध्ये पहिल्यांदाच तुम्ही सामोरं गेला असेल. माझं खरं तर एक प्रामाणिक मत असेल की कॉलनीचा सामान्य सभासद म्हणून या वॉर्डाचा एक मतदार म्हणून माझं काही मत होते आणि आमची इच्छा मतदारांची मत तुमच्यासमोर व्यक्त होतो. कदाचित ही संधी पुढच्या 5 वर्षात आम्हाला प्राप्त होईल न होईल काय माहिती नाही. आता विषय असा आहे की देशमुख कॉलनी हाऊसिंग सोसायटीला ऐका ना इंगळे साहेब, ते पोल काढता कशी येतील? हा पहिल्या लाईट काय कमी करता येतील? दोन्ही चालू राहतील, पण गरज असेल तर कारण विनाकारण लाईट बिल वाढवण्याची काय? त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपण काय करूया की सगळे फिरून आता आजच लाईट बसलीत, त्याचा प्रकाश किती पडतोय ते बघून आपण सगळ्यांनी ठरवूया काय करायचंय ते. हो आम्ही प्रयत्न करतो. दोन्ही झाड ती साखरेंचे त्यांना आमचे तू उगवलंय बघा, ती कार्बन डायऑक्साईड सोडते बघा. हा वास सुटला ना सगळ्याला हृदयाला त्रास होतोय. तर ती झाड तोडायसाठी तुमचा वैयक्तिक अर्ज द्यायला लागेल. मी नगरपालिकेकडून तुडून घेतो, पण अर्ज तुमचा द्यायला लागेल कारण तुमचा आहे ती झाड. पण आज तुमच्या दारात आहे ना, नगरपालिकेला तुम्हाला हे करावं लागेल. आमच्या सगळ्या सदस्यांचा वरद हस्त लाभल्याशिवाय कोणताही उमेदवार सातारा नगरपालिकेवर निवडून जाऊ शकत नाही. हे गेल्या 40 वर्षाचा जो ट्रेंड आहे त्यातनं आपण सिद्ध करू शकतो. दादा आणि ताई, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सगळ्यांनी बऱ्याच समस्या, तुम्ही आता लाईटची समस्या सोडवलीत, रस्त्यांची समस्या सोडवलीत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला भेडसावत आहेत त्या आहेत ड्रेनेजच्या. कदाचित मुलांकडनं हा मुद्दा राहिला गेला असेल. कॉलनीला 60-65 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 65 वर्षापूर्वीपासूनची गटार योजना आहे, तीच गटार योजना आजही कार्यान्वित आहे. दादा, तुम्ही जर नीट बघितलं तर सर्वात मोठं गटर जे आपल्या कॉलनीतलं आपण ज्याला म्हणतो की जे कुलकर्णी घरापासून सुरू होतं आणि ते गुजारांच्या घरापाशी संपतं, की ज्याची सर्वात मोठी लेंथ आपल्या कॉलनीतनं सगळ्यात मोठी आहे. आज त्या गटारांची जर अवस्था बघितली तर त्या अनेक ठिकाणी ते गटार तुंबलं जातं. पावसाळ्यामध्ये ते सांडपाणी रस्त्यावर येतं. सगळ्या जे रस्त्यावरनं चालणारी लोक असतील, त्या जे प्लॉट धारक असतील, त्या सर्वांना ह्या समस्येला तोंड द्यावं लागतं. यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात हा माझा पहिला प्रश्न असणार. इट इज नॉट रिलेटेड टू कॉलनी, परंतु अप्रोच आहे जो आपण मेन रोडला लागतो. कुठनं तर पाटणेंच्या बंगल्यापासून आपण सिव्हिल हॉस्पिटल रोडला लागतो. तो कॉलनीच्या सर्व रहिवाशांच्या दृष्टीनं एक खूप मोठा डेंजर पॉइंट झालेला आहे. आम्हाला कोणाशी व्यक्तिगत नाही, मी कॉलनीचा सदस्य म्हणून ही समस्या मांडतोय. खरं तर जेव्हा तुम्ही देशमुख कॉलनीतनं सिव्हिल हॉस्पिटलला अप्रोच होता, इट मे बी ऑन 2 व्हीलर और इट मे बी 4 व्हीलर, तर सर्वात मोठा ब्लॅक स्पॉट तिथं झालेला आहे. तो ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी किंवा सिव्हिल हॉस्पिटल रोडची जे अतिक्रमण आहे, ज्या कारणास्तव देशमुख कॉलनीतल्या सदस्यांना आज खूप कमी त्रासदी होते, पण कालांतरानं ती त्रासदी वाढणार आहे.
यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात का? तिसरी महत्वाची गोष्ट की जी गार्डन तुम्ही आता डेव्हलप करताय तो अत्यंत एक स्तुत्य उपक्रम आहे, तर त्या गार्डनमध्ये तुम्ही कोणकोणत्या सुविधा देणार आहात? हे माझे 3 महत्वाचे प्रश्न आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV ची व्यवस्था तुम्ही करणार का, तर तुम्ही त्याला हो म्हणून उत्तर दिलं. दादा एक आठवण सांगतो तुम्हाला, माझे एक मित्र होते, तुम्हालाही माहित असतील, सर्वात हरित कॉलनी आहे. हरित कॉलनी म्हणजे सगळ्यात ग्रीन कॉलनी आहे. तुम्ही प्रत्येक घरामध्ये गेलात तर तुम्हाला असं आढळेल की प्रत्येक घरामध्ये छोटी मोठी 15 ते 20 झाडं आहेत. हे तुम्हाला इतर कुठल्याही कॉलनीमध्ये आढळत नाही. परंतु ह्यातून समस्या काय निर्माण झालेली आहे की हे जे वेस्ट कटिंग्स आहेत की झाडांची छाटणी केली जाते, तोडणी केली जाते, पावसाळ्यामध्ये मोठी झालेली झाडं तोडली जातात, त्याचा आम्ही विल्हेवाट कशी लावायची किंवा ती विल्हेवाट लावताना नगरपालिका काही मदत करू शकते का? कारण आत्ता नारळाच्या फांद्या असतील, आंब्याची फांद्या असतील, जेव्हा पावसाळ्यानंतर तोडल्या जातात तेव्हा त्या 10-10, 15-15 दिवस रस्त्यावर पडून असतात. जे मोठे मोठे ट्रॅक्टर्स येतात, ह्या ट्रॅक्टर्स लोकांना जुमानत नाहीत, ते दुसरीकडेच कुठेतरी 2 वेळा भरती करतात, परत येत नाहीत, मग त्यांच्या हातापाया पडायचं, त्यांच्याशी वादविवाद घालायचे, अशा असंख्य घटना आपल्याकडे घडत असतात. तर त्यासाठी तुम्ही काय करू इच्छिता? हे एवढंच माझे 4-5 अगदी मूलभूत प्रश्न आहेत आणि त्यांचं तुम्ही उत्तर द्यावं ही सगळ्या कॉलनी धारकांतर्फे मी अपेक्षा व्यक्त करतो. एक विषय आहे, माझी एक विनंती आहे की आता इथून पुढं तुम्ही काय करत आहोत, झाड तोडणार आहे म्हणजे झाडांच्या फांद्या, त्याच्या अगोदर जर आम्हाला सांगितलं की आम्ही उद्या झाड तोडणार आहे, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी नगरपालिकेतून आपण ट्रॅक्टर पाठवायची व्यवस्था करू शकतो. जर सांगितल्यानंतर माझ्या मते आतापर्यंत ज्या वेळेस झाडं तोडलीत ठीक आहे, ट्रॅक्टर मीच पाठवलीत. मी बघितल्यानंतर फिरायला आल्यानंतर लक्षात येतं की बाबा इथं हे पडलेलं आहे आणि ती मी अजिराव उचलायला लावलेली आहे. पण तशी वेळेनेच येऊन देऊ नका. तुम्ही अगोदर सांगा, मला सांगा, वाचलताईंना सांगा की बाबा आम्ही उद्या देशमुख कॉलनीतलं झाड आम्ही कट करणार आहे, एक तर तुमचा ट्रॅक्टर पाठवा, नाहीतर आम्ही तिथं टाकणार आहे. त्यामुळं तुम्ही सांगायच्या अगोदर तिथं झाड कट करायच्या अगोदर ट्रॅक्टर पोहोचेल. तर आम्ही अजून नगरसेवक व्हायचं आहे, झाल्यानंतर हे प्रश्न हे करायचे नाही. बरोबर आहे अजयराव, पण बरोबर आहे. मी तर तुम्हाला माहिती आहे की मी खोटं काही आश्वासन देणार नाहीये. पण आपण ड्रेनेजचा जो विषय आहे तो आताचे जे ड्रेनेज आहे ते जर आपल्या कॉलनीच्या मीटिंगमध्ये आपण बंदिस्त करायचा विषय झालता, पण रस्ते झालेत. आता जर ड्रेनेज आपण उकरलं तर परत रस्ते खराब होतील. तर माझं म्हणजे आपण चेक करू, म्हणजे ड्रेनेज संपूर्ण त्याच्यावरचे लॉफ्ट काढू आणि ते ड्रेनेज स्वच्छ करून चेक करू. जर व्यवस्थित पाणी जात असेल आणि नवीन लॉफ्ट टाकता येत असेल त्या पद्धतीने करूया. नाहीतर काय होणार आहे की तो रस्ता खराब होणार, मग रस्ता परत आपल्याला रिपेअर करायला लागेल. नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या आणि शहराचा विचार केला अजयराव, तर आम्ही दोघं अशा पद्धतीने प्रयत्न करू की 8 दिवसातून एकदा नगरपालिकेच्या माणसाने येऊन रस्ता स्वच्छता केला पाहिजे. पण माझं त्याच्यापेक्षा वेगळं मत आहे की आपण जे आता रस्ते केले की वॉल टू म्हणजे कंपाऊंड टू कंपाऊंड, त्यामुळं घाण होण्याचे चान्सेस कमी राहणार आहेत, म्हणजे डस्टिंगचं. आणि नगरपालिकेकडे आम्ही निवडून गेल्यानंतर आमच्या डोक्यात आहे की मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, तर आता साफसफाई रस्ते स्वच्छ करण्यासाठी आपण गाड्या आली आहेत की त्यांना सांगता येईल की बाबा रात्रीच्या वेळेस तुम्ही आमच्या एरियातून गाडी फिरवा. फक्त माझी विनंती एकच राहील की हे करत असताना तुम्ही पण सहकार्य केलं पाहिजे. समजा नगरपालिका आम्ही तुम्हाला निरोप देऊ की बाबा आज उजव्या बाजूकडून गाडी जाणार आहे, तर आपलं पार्किंग डाव्या बाजूला झालं पाहिजे. नाहीतर गाडी तुमच्या सगळ्यांच्या गाड्या रस्त्यावर लागल्या तर आपण रस्ता स्वच्छ करू शकणार नाहीये. की नगरपालिकेने आता एक गाड्या म्हणजे हे घेतलेत प्रेशर पंपच्या, ते म्हणजे स्वच्छता दृष्टीने चांगले आहेत की 1 महिन्यातून एकदा आपल्या कॉलनीत प्रेशर पंप आणून सगळे गटर स्वच्छ करून घेऊ आपण. त्यामुळे का ड्रेनेज ही होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असं मला वाटतंय. आणि शेवटच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत आमच्या शेवटच्या वर्षी आम्ही 4 वर्षानंतर आपण परत एकदा संपूर्ण जे हे आहे गटर
ते नवीन आपण मोठ्या, आता काय होतं 1 फुटाचं गटर आहे तिथे एक 400-500 mm चे मोठ्या पाईप टाकून घेऊन बंदिस्त गटर त्याच्यावरती ही करू, कॉन्क्रिटिंग करू, त्या पद्धतीने काम करू. बरोबर आहे हे तुमचं, पण तर तिथं त्या कॉर्नरला आपण हे बसवू, आरसा बसवू की म्हणजे टर्न मारायचा असेल तर लक्षात येईल. पण कुणाच्या तर पोटावर पाय देणे हे माझं वैयक्तिक ही नाहीये. कोण व्यवसाय करत असेल, स्पीड ब्रेकर पाहिजे, स्पीड ब्रेकर बसूया आपण. घेतले, ड्रेनेजचा प्रश्न घेतलाय, कॉन्क्लेव्ह लेन्सचा प्रश्न घेतलाय. आम्ही इथेच तुम्हाला मांडणार होतो की जे ब्लाइंड टर्न्स आहेत सुद्धा देत नाहीत, ते टाकून देतात. आणि मोठ्या नारळाच्या झाडे असतील, माझ्याकडे सगळी झाडे, तर नारळाच्या फांद्या त्या पडलेल्या सुद्धा आपली नगरपालिका देत नाही. इथे बाहेर जर मोठी गाडी आली तर ते आमच्या कॉलनीमध्ये, विजयवाडच्या कॉलनीमध्ये आता जे छोट दुकान आहे तिकडे कधी येत नाही. माझा लेखी अर्ज 2023 मध्ये नगरपालिका येते, तरी राठोड साहेबांच्यावर सही येतोच, काहीही फरक पडला नाही त्यांच्यावर. आणि झाडं आम्ही लावायची, समाजाच्या फांद्या तुम्ही तोडल्यात, फांद्या तुम्ही उचला, मग झाडं तोडायची परवानगी द्या आम्हाला, असं असेल असा प्रश्न विचारात ठेवायला पाहिजे. ती उचलते आणि ठराविक काळानं मोठ्या झाडा फांद्या उचलण्यासाठी गाडी आली पाहिजे. ठीक आहे, रोज याची गरज नाहीये, पण एक 15 दिवसांनी येणार आहे, महिन्याने येणार आहे, काय त्यांचं टेंडर असेल त्याप्रमाणे, आणि प्रत्येक गल्लीत आली पाहिजे. आमच्या गल्लीमध्ये कधीही येत नाही असं माझं लेखी अर्ज त्यांच्याकडे. दुसरी गोष्ट, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, दुर्लक्षित राहिलेला आहे की गटारचा प्रश्न विजयरावांनी मांडलाच होते अजयरावांनी. तर तसाच एक प्रश्न आपल्याकडे आहे की पलीकडे सर्वेक्षण आर्मी म्हणून एक प्रकार आहे आणि त्यांची ओपन जागा आहे, ती मुळी स्वच्छ ठेवली जात नाही. अनेक प्रकारची झाडं वाढलेली आहेत तिथे, आणि तिथे एक वाहणारं किंवा न वाहणारे गटार आहे. न वाहणारे म्हणजे काय, तर पाणी आहे पण ते अनेक ठिकाणी तुंबलेलं आहे, आणि ते तुंबत राहिल्यामुळं ह्या सगळ्या परिसराचा जो डास आहे त्याची उत्पत्ती चालते. आणि त्यासाठी माझ्या जेव्हाही लक्षात आलं की मी होणार की हा प्रॉब्लेम डासांचा जो सुरुवात तिथं आहे, तर पूर्वी हा प्रश्न मी नगरपालिकेकडे नेला होता. DPDC पर्यंत त्याचा पाठपुरावा झाला, पण त्या नगरपालिका बरखास्त झाली, तो विषय तसा भागला. तर तो पाईपलाईन टाकून ती संपूर्ण गटार गेलं पाहिजे. आणि त्यांच्या प्लॉटची स्वच्छता मी स्वतः फॉलोअप करून त्यांना मागं लागून एकदा करून घेतली. दॅट्स वन फॉर्म. पण त्या प्लॉटवर अनेक प्रकारची झाडं वाढलेली आहेत, झोपायला हे जर साप वगैरे येतात आता म्हणून सारखे साप यायला लागले, तर सगळ्याची उत्पत्ती सांगते. त्याची स्वच्छता जर ते करू शकत नसतील तर नगरपालिकेत तसा नियम आहे की त्यांनी नगरपालिकेत स्वच्छता कार्यक्रम त्यांचं बिल त्याच्याकडे वसूल करा. अशा गोष्टी आपण काहीतरी केल्या पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण आपला परिसर स्वच्छ आहे. वाढत असतात तर काही वेळेस होतात अक्षरशः म्हणजे प्रश्नच आहे. पार्किंगचा प्रश्नही मोठा यायला लागलेला आहे की दोन्ही साईडला पार्किंग झाल्यामुळे तुम्हाला, तर त्यासाठी P1 P2 असे करणं आवश्यक झालेलं आहे. इथं सुद्धा आपल्या कॉलनीमध्ये सुद्धा P1 P2 जर केलं तर तो प्रश्न सुटेल, कारण लोकांच्या दोन्ही बाजूच्या गाड्या असतात आणि मग एके गाडी म्हणलं जायला समजते. नगरपालिकेची लोक म्हणतात आमची घंटा गाडी सोय येत नाही, काही तो प्रश्न चाललेला आहे. बाकीच्या विषय बरेच लोकांनी मांडलेले आहे की आपण आपल्या जनरल बॉडीतच विषय झाला होता की इथं जे पाठीमागचं गटर आहे ते बंदिस्त पाईपमध्ये करून घेण्याचा ये. आता नुकतंच इलेक्शन लागलं, नाही तर हा प्रश्न पण मिटला असता. पण मी एक 2-3 महिन्यात हा नगरपालिकेत गेल्यानंतर सॉल्व्ह करीन, तिथं पाईपलाईन, बंदिस्त पाईपलाईन. हां, आणि राहिला विषय सॉल्व्हेशन आर्मीचा, तर सॉल्व्हेशन आर्मीवाल्यांशी बोलून घेऊन स्वच्छता करण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही कॉन्टॅक्ट करायची गरज नाही, आम्ही स्वतः ठरवलेलं आहे की पाहिजे तुम्ही सर. अहो इंगळे साहेब, आम्ही स्वतः तुमच्याकडे जर आमचं तशी चर्चा झाली, मला वाटतं मागे संजयरावशी आमची चर्चा झाली की आपण एक आपली देशमुख कॉलनीतली टीम करायची आणि आपण एक रविवारी इथं फिरायचं. देशमुख कॉलनी, LIC कॉलनी, हे आपले जे मेयर देशमुख कॉलनी, आपण सगळे मंडळी काय काय प्रश्न आहेत आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही नगरपालिकेत आणि काही सांगायला आमच्या ऑफिसला यायची गरज नाही, आम्ही तुमच्या दारात येणार आहे. त्यामुळे काही विषय येणार नाही. आपण तर दररोज भेटतो फिरताना. 100%. वा, आपल्याकडे ऑफ द वेचा प्रश्न आहे, पण ऍक्च्युली सापांची समस्या खूप आहे. म्हणजे बरेच जण तुम्ही जर का बघितले असतील तर आपल्या इथं सर्पमुक्त परिसर
हे करण्यासाठी आम्ही सर्व तुम्हाला 100% साथ देऊ मुलं, पण ह्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे आपण कलेक्टिव्हली जर का ठरवलं, समजा जर का आपल्याला कुठं औषध फवारणी असेल, कुठे जर का आपल्याला स्वच्छता करायची असेल, तर वी आर ऑलवेज विथ यू. तर हे कलेक्टिव्हली आपण काही डिसिजन घेऊ शकू का, की जेणेकरून आपण की तसं बघितलं तर हे साहेब म्हणते तसं सॉल्युशन आर्मीच्या तिथलं जे हे आहे म्हणजे ग्राउंड आहे, त्या ग्राउंड मध्ये भरपूर साप आहेत, ते आम्ही स्वतः स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू. वेळ पडली तर मी माझ्या सगळ्या मशिनरी तिथं लावून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीन. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून फवारणी ही वेळची वेळ केली जाईल, म्हणजे इथून पुढं तशी तुम्हाला वेळच येणार नाही की आम्हाला सांगण्याचा प्रश्न. म्हणून तुमच्याकडनंच या अपेक्षा आहेत, कलेक्टिव्हली बिंग नागरिक ऑफ दिस सोसायटी, बिंग आपण या कॉलनीचे नागरिक म्हणून आमच्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या पण आम्ही तुम्हाला नक्की त्यामध्ये आम्ही कायम आमचं सहकार्य ठेवू. आता मी थोडंसं आम्ही रोज ग्राउंड मध्ये फिरायला जातो, आपल्या इथला ट्रॅक आहे, तर फक्त पावसाळ्यात गवत वाढतं. आम्ही चेअरमन साहेबांकडे गेलो होतो मध्ये 8 झाली की त्यांनी 2 दिवसांनी औषध मारला, पण परत काय होतं, परत ते वाढत जाते, परत काही कोणी लक्ष देत नाही. आणि त्यामुळे काय होतंय, आता आम्हाला फिरायला तिथं अडचण होते. मग तिथल्या म्हणजे सगळ्या जरा खराब पण झालेले आहेत, बाग म्हणा किंवा ट्रॅकवर फिरताच येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं. आणि त्यात झाडं खूप वाढलेली आहेत. मग काय काय वेळेस असं होतं की आम्ही घरातली कुऱ्हाडी घेऊन जातो, ती झाडं तोडतो, म्हणजे फांद्याच्या डोक्याला लागतात त्या, असं 2-4 वेळा झालेलं आहे. तर थोडंसं माझं काय म्हणणं आहे की आता खूप तिथं वाढल्यामुळे आता काय बायका पण येत नाहीये महिला, म्हणजे काय म्हणतात आता रस्ता चांगला आपण रस्त्यावर फिरायचं, पण रस्त्यावर फिरायचं म्हटलं तरी वाहनांचं फार एक हे आहे. तर त्यामुळे जर तुमच्या दृष्टीने जर तिथं काही होत असेल, खूप झाडं पण वाढलेले, त्याचं कटिंग म्हणा वेळच्या वेळेला, किंवा तिथं गवत पण वाढतं, मग त्याच्यासाठी काय तुम्हाला जर करायचं असेल तर अवश्य करा. ऍक्च्युली ज्यावेळेस आपण आपली जनरल बॉडीची मीटिंग होती त्यावेळेस विषय असा झाला होता, आवाजारी होते, कॉलनीतली सर्व मंडळी होती. मी त्यांना विनंती केली की आपण सगळ्यांनी हे गार्डन पण डेव्हलप करूया. त्यावेळेस बऱ्यापैकी सगळे म्हटले नाही करायची, त्यामुळे राहून गेली. जर तुम्ही सगळेजण सहमती देत असाल तर, आणि हे गार्डन एक पहिला डोक्यातून काढून टाका की आपण तिथं काम केल्यानंतर नगरपालिकेच्या ताब्यात जाईल, अजिबात जाणार नाही, त्याचा शब्द मी तुम्हाला देतो. हा देशमुख कॉलनीची गार्डन असेल ते देशमुख कॉलनीच्या मालकीचे असेल, देशमुख कॉलनी मुता कॉलनीची पलीकडची जी गार्डन आहे ती दोन्ही याची आहे. त्यामुळं आपण पहिले एक विचार केला पाहिजे की बाबा नगरपालिकेच्या माध्यमातून काम करायचं म्हटलं तर काम करण्यासाठी परमिशन द्यावी लागेल तुम्हाला. मग का आपल्याला का सगळे म्हणजे पाठीमागचे वॉल असू दे, आत डेव्हलपमेंट काही करायचे असतील तर ते करता येतील, पण त्यासाठी कॉलनीच्या तुमच्या म्हणजे मी पण आहे त्यात, मी पण कॉलनीतला प्रतिनिधी आहे, आपण सगळ्यांनी ठरवलं तर येऊ शकतं. का तर आपल्या घरचे सदस्य असल्या कारणाने आपण कुठलीही गोष्ट अधिकाराने त्यांच्याकडे मागवू शकतो, त्यांच्याशी वेळ प्रसंगी त्यांना बोलवू शकतो. आणि ह्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे मुलांनी, की जसं खालच्या ग्राउंडचा विषय काढला, मी मगाशी म्हटलं की माझ्याकडे सुद्धा कचऱ्याची गाडी 3-3 दिवस आलेली नाही म्हणून, तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की ती रोज यावी म्हणून. आणि मला आपल्या कॉलनीतलं जसं दादा म्हटलेच होते की आपल्या कॉलनीचं नाव पहिल्या क्रमांकात यावं, त्याच्यासाठी मी त्यांच्या बरोबर आहे. ते जे सांगतील म्हणजे आपल्या सगळ्यांच्या विचाराने जे काही होईल ते सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल. सुशोभीकरण असू देत, नाहीतर रस्ते असू देत, गाडीचा कचऱ्याचा समस्या असू देत, मग ते सगळं तुम्ही जे सांगितलं त्या ह्याच्यानुसार ते करण्याचा प्रयत्न करणार. आणि मला माहिती की ही सगळी आपली माणसं आहेत, मला थोडस संधी मिळालेली आहे तर त्याच्यासाठी मला पण मदत करतील, की बायाकडनं काही चुकलं तर ते सांगण्यास मला ते मदत करतील की ही तर चुकतंय तुझं, तर हे करून द्या, याच्यासाठी मला मदत करतील याची मला खात्री आहे. म्हणजे माझ्या मित्रांनी सगळ्यांनी गणेश सेवा मंडळाच्या हा जो कार्यक्रम म्हणजे आयोजित केला, आणि इथं उपस्थित सर्व देशमुख कॉलनीतील माता बहिणी आणि मित्रांनो आणि वडीलधारी मंडळांनो, मी
ह्या प्रभागात एक 5च मिनिटात माझे सगळे मी काही ठिकाण आहे की तिथं मी 80 लाख रुपयाची गार्डन म्हणजे सातारा शहरात सगळ्यात जास्त म्हणजे प्रभाग आपले 25 आहेत. 25 प्रभागात सगळ्यात जास्त फंड म्हणजे प्रभाग क्रमांक 5ला मी महाराजांच्या माध्यमातून आणलेला आहे. आणि कुठल्याही पदावर नसताना मी 80 लाख रुपयाची गार्डन तिथं टाकलेली आहे. तसंच तिथले इंटरनल रस्ते सगळे आणि गटर्स मंजूर केलेले आहेत की म्हणजे आचारसंहिता लागली नाही नसती तर तिथली गटरची आणि रस्त्याची कामं झाली असती. आता नुकतेच आपली देशमुख कॉलनी मुता कॉलनी चे संपूर्ण रस्त्याची कामं महाराजसाहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करून घेतली. मुता कॉलनीचं आपल्या इथं गार्डन आहे त्यालाही 80 लाख रुपये टाकले. तसं बघितलं तर LIC कॉलनी इथं आता आम्ही फिरत असताना की तिथले सगळं कंपाऊंड टू कंपाऊंड म्हणजे डांबरीकरण आणि हे करून घेतलेलं आहे. तर नुकतंच म्हणजे पारंगी हॉस्पिटल ते सिव्हिल हॉस्पिटल पर्यंतच्या लाईट बसवून घेतले. तिथलं रस्त्याची कामं दोन्ही केली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल पारंगी हॉस्पिटल ते स्टँड आणि सिव्हिल हॉस्पिटल ते पारंगी चौक. तसं बघितलं तर गणेश कॉलनीकड पलीकड तिथे एक परिसरात 80 लाख रुपयाचं गार्डन आणि रस्ते सगळे केले तिथले इंटरनल. भाग्योदय डुप्लेक्स मध्ये सर्व महिला म्हणजे तिथं मला आनंदाची बातमी सांगायची म्हणजे 120 मतदान आहे. या 120 मतदान ज्या म्हणजे महिला आणि पुरुष आहेत त्यांनी मला मागणी केली की इथं तुम्ही आम्हाला साहेब एक महिलांसाठी हॉल बांधून द्या. मी 2 महिन्यापूर्वीच तो हॉलचं काम पूर्ण केलं आचारसंहितेमुळे उद्घाटन घेता आलं नाही मला. तिथं मला 100% माझ्या बरोबर आहे ती मंडळी. तर माझी एकच विनंती आहे की पोय नाका ते भोविकास बँके परिसरात तसं बघितलं तर 50 ते 70% पर्यंत आपण काम केलेलं आहे. राहिलेली जी कामं आहेत ती आम्ही दोघं महाराजसाहेबांच्या माध्यमातून करू शिवेंद्रजींच्या उदयन महाराजांच्या. पण माझी एक विनंती आहे की मी एक देशमुख कॉलनीतला प्रतिनिधी आहे. मी माझाही स्वतःचा बंगला येत आहे. गाचलताई इथलेच आहेत आपले मुता कॉलनी. आम्ही दोघं मिळून ह्या प्रभागाचा विकास करू. पण तुम्ही लक्षात घ्या की माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते गेले 10 वर्ष नगरसेवक आहेत. त्यांनी आपल्या देशमुख कॉलनी मुता कॉलनी असू दे किंवा LIC कॉलनीत असू दे असे एक 5 लाख रुपयाचं काम केलेलं तुम्ही दाखवा. ते येतात बसतात इथे येऊन गप्पा मारतात की मी हे केले ते केले. पण तसं काही केलं नाही. आपण सगळ्यांनी जी आपल्या भागातली माणसं जर निवडून दिली चांगल्या फरकाने दिली तर मलाही उद्या शिवेंद्र महाराजांच्या माध्यमातून अजून इथले म्हणजे पैसे जास्तीत जास्त आणता येतील आणि आपल्या भागाचा विकास करता येईल. आतापर्यंत काय होत होतं की बाबा नगरसेवक निवडून गेल्यानंतर गेल्या 5 वर्षात काहीच झालं नाही आपल्या भागात. कोण नगरसेवक कधी फिरकले पण नाहीये. त्यामुळं आपण ठरवायचं आहे की आपल्या भागा आणि आपले सगळ्यांचं हे आहे की आपल्या भागाला प्रतिनिधित्व दोन्ही उमेदवार आपल्या भागातले झालेले आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी माझी विनंती राहील तुम्ही सगळ्यांनी तुमचं तर मतदान करणारच आहे पण तुम्ही ठरवलं तर सगळ्यांनी एक 10 ठिकाणी जाऊन आमच्यासाठी 25-30 मतदान गोळा करू शकता. आणि तेवढीच विनंती की पुढचे 2 दिवस तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी बाहेर पडून आपले नातलग मित्रमंडळींसाठी फोन करून आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्या. तुम्हाला काम सांगण्याची वेळच येणार नाही एवढं मी नक्की सांगेन. एवढं बोलतो. स्वेस टाईप असा परिसर भविष्यात नक्कीच होईल कारण की ही सगळी युथ आज तुमच्या बरोबर आहे. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. आमचे व्ह्यूज आमचे थॉट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत मांडत राहू. आणि मला एक ऑडियन्सला फक्त एवढंच सांगायचंय की आपण बरेच अनुभव घेतलेत नगरसेवकांचे. आज आपल्या हक्काचा माणूस इथे आहे. आज जर का इथे दुसरा माणूस कोण नगरसेवक म्हणून गेला तर आपण कुणाकडे आपल्या मागणी किंवा तक्रार करू शकतो? कुणाकडेच करू शकत नाही. पण हे आपल्या हक्काचे माणसं आहेत दोन्ही पण आपल्या अधिकाराचे माणसं आहेत. त्यामुळं मी आमच्या जे आजच्या कार्यक्रमाला जे आम्ही सगळे माझे जे सहकारी आहेत युवा मंडळ मी त्यांना थोडंसं स्टेजवर बोलवू इच्छितो. सगळ्या मुलांना टक्के मतदान हे तुम्हाला पडणार आहे तुम्हाला दोन्ही उमेदवारांना. आणि आपण यासाठी नुसतं आपलंच मतदान नाही आपल्या संपर्कातले प्रभागातले अजून कोण मित्रमंडळी असतील ओळखीचे असतील तर त्यांना नक्कीच मतदानासाठी या 2 उमेदवारांना अप्रोच करण्यासाठी मतदान करण्यासाठी थोडंसं सांगा. कारण की हे 2 उमेदवार म्हणजे आपण नगरसेवक झाल्यासारखं एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि आज आमच्या विनंती
तुम्हाला काही चिन्हाविषयी वगैरे सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. बरं आहे, अमोल मोहिते. तसंच मी विजय देसाई, माझे कमळ चिन्ह आहे आणि ताईंचं पण कमळ चिन्ह आहे. 3 मतदान करायचे आहेत आपल्याला. पहिल्या मशीनवर 2 आहेत. एक नगराध्यक्षाचं आहे, ते 8 नंबरला आहे अमोल मोहितेंचं, आणि मला वाटतंय व्हाईट कलरच्या ह्याच्यात खाली 3 नंबरला आहे ताईंचं, आणि दुसरं जे बॅलेट मशीन आहे त्यात माझं 1 नंबरलाच नाव आहे. म्हणजे 2 मशीन आहेत. त्या 2 मशीन पैकी नगराध्यक्षांना 1 आणि ताईंना 1 करायचं आहे, आणि दुसरं शेजारीच मशीन आहे, त्याचे 1 मशीन आहे, त्याच्यावर फक्त मी 1 नंबरलाच आहे, आणि 1 नंबरला ठेवण्याचा तुमच्या सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढी विनंती आहे. आज परत परिसरातील नागरिक हे सर्व तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल युवा मंडळातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आपण नक्की येणाऱ्या 2 तारखेला आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने आपण जाऊन आपल्या या उमेदवारांना आपल्याला मताधिक्य द्यायचंय ही सगळ्यांना इथं अपील करतो. आणि जाता जाता आमच्या युवा मंडळातर्फे एक छोटासा धन्यवाद.